यावेळीची निवडणूक ही किती फेज होईल, मोकळ्या फळाच्या वातावरणातून होईल याची शंका आम्हा सगळ्यांना आहे. आणि दुसऱ्या एजन्सीज असतील त्यांचा गैरवापर मोठ्या प्रमाणात विरोधी आवाज हा दाबण्याच्यासाठी केला जातो असं दिसतं. असं आहे की आतापर्यंत या देशामध्ये काही अफवा जर सोडला तर निवडणुका या अतिशय मोकळ्या वातावरणामध्ये झालेल्या आहेत. ही आत्ता जे मोदींच्या सरकार आल्याच्या नंतर यावेळीची निवडणूक ही किती फेज होईल, मोकळ्या फळाच्या वातावरणातून होईल याची शंका आम्हा सगळ्यांना आहे. त्याची काही कारणं आहेत. त्या कारणामध्ये एक तर असं दिसतं की अलीकडं ह्या ज्या एजन्सीज आहेत, ED असेल, CBI असेल आणि दुसऱ्या एजन्सीज असतील त्यांचा गैरवापर मोठ्या प्रमाणात विरोधी आवाज हा दाबण्याच्यासाठी केला जातो असं दिसतं. त्याचं पहिलं उदाहरण असं की काँग्रेस पक्ष त्यांचं जे बँकेचं अकाउंट आहे ते गोठवलं. बँकेचं अकाउंट त्यांचं गोठवल्याच्यामुळं त्यांची प्रचार यंत्रणेला जे काही त्यांनी नियोजन केलं होतं ते संकटात आलं. छपाई थांबली, लोकांचा प्रवास, प्रचाराच्या संबंधीच्या बाकीच्या सुविधा, या सगळ्या गोष्टी या पद्धतीने त्यांचं खातं गोठवून त्या ठिकाणी थांबवल्या. आणि एका दृष्टीनं देशाच्या महत्त्वाच्या पक्षाला आज प्रचार करण्याच्यासाठी साधनसामुग्री ही सुद्धा उपलब्ध करून द्यायची नाही, त्यांची स्वतःची, ही चोखाची भूमिका यापूर्वी कधी झाली नव्हती, आज त्या ठिकाणी ती झाली. दुसरी गोष्ट अशी एक की राज्याचे काही प्रमुख नेते जे आहेत त्या प्रमुख नेत्यांच्यावर ED किंवा तत्सम ज्या एजन्सीज आहेत त्यांचा वापर करून त्यांच्यावर कारवाई करण्याचा उद्देशाचा प्रयत्न केला जातो. याचं पहिलं उदाहरण झारखंडचे मुख्यमंत्री ते आदिवासी आहेत. हे आदिवासींचं राज्य आहे आणि आदिवासींच्या राज्यात अतिशय ज्यांचा प्रभाव आहे अशा व्यक्तीला काही त्यांचा आरोप करून चौकशी लावून त्यांना तुरुंगात टाकलं. मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकण्याचा संबंधीचा निकाल तो झाला. आणि आता अरविंद केजरीवाल यांना गेले काही दिवस आम्हाला वाटायचंच होतं त्यांच्यावर काहीतरी कारवाई केली जाईल. त्यांना आतापर्यंत 7-8 समन्स पाठवली आणि काल त्यांना अटक केली. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.